आता मी गावावरून काय काय आणले ते तुम्हाला दाखवतो. अजून पॅकिंग काय फोडली नाहीये. सगळं सामान आणलंय, मोड दिले आणि मग हे घेतलं. आणि ठाण्यावरून आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे दुकान आहे त्यांचं हे ठाण्याला. नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनवणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज तर आम्ही ठाण्यावरून आलेलो आहोत. आम्ही शनिवारी सकाळी 5 वाजता बसलो होतो, त्याने रविवारी रात्री 2 वाजता पोचलो. खूप उशीर झाला आणि कारण की मध्ये मध्ये खूप पाऊस पडत होता. आणि आता आम्ही उठलो आहे. ते गेले, मिस्टर गेले कामाला, मुली झोपल्यात आणि मी एकटी उठले. आता 10 वाजता उठले कारण की रात्री खूप लेट झोपलो होतो ना, त्यावेळेस उशिरा उठले. आता माझी सगळे कामं झालेत, म्हणजे लादी झाडं वगैरे सगळं झालं. खूप घाण झालेली, मी जेवढं साफसफाई करून गेलेली ना त्यापेक्षा जास्त घाण झालेली. गॅलरी तर खूप घाण झालेली, नुसते पक्ष्याने घाण करून ठेवलेली. आणि आता माझी लादी वगैरे सगळं झालं आहे. मिस्टर गेले कामाला, आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून त्याच कंपनीत तर जेवणार आहेत. आणि मी आता कपडे लावलेले आहेत. जेवढे आणले होते अर्धे घातले होते ना, 2 दिवसाचे होते आमच्या प्रवासाचे, ते आता मी अर्धे धुवायला लावलेत. अर्धे सामान गाडीत आहे, अर्धं मी रात्रीच आणले. जेवढं आणता येणार होतं तेवढंच आणलं आम्ही. आणि बाकीचं आम्ही सामान आणलेलं आहे. त्या बॅगा बघा तिकडे, जेवढ्या आहेत आणल्या ना तेवढ्याच घेऊन आलेलं आहे. छोटी मुलगी झोपले, त्या 2 जणी. आता सगळं झालं आहे. आता मी आंघोळीला चालले कारण की इकडे पाऊस नाही, काय नाही, खूप गरमी होते. इतकी बघा, एकदम घाम येतो, असं नुसतं अंग एकदम चिपचिप होते नुसता. आपल्याकडे खूप पाऊस पडतो आहे, पण इकडे आता गरमी खूप आहे. एकदम पाऊस पडतो आहे पण एवढं नाही की आपल्याकडे जसं थोडा वेळ पडतो आणि मग पुन्हा ऊन पडतो आहे, त्यामुळे खूप गरमी होते अशी. आणि आता माझं सगळं झालं. आता मी चालले आंघोळीला आता, कारण की खूप रात्री दमले होते आणि आता लेट उठले आणि आता पण काम केले ना, तेवढाच थकवा आला आहे. प्रवासातच थकवा आलेला होता. आता माझी मशीन झालेली आहे, अजून बरेच कपडे धुवायचे पण आहेत. आता मी गावावरून काय काय आणले ते तुम्हाला दाखवतो. अजून पॅकिंग काय फोडली नाही आहे. इथे आणले, ही सुकट घेतलेली ती आहे. इथे सुरतमध्ये ताई इकडे गेलो, तिने दिलेलं सामान आहे. चपातीचं पीठ आणि धना पावडर दिले तिने. इथे ह्याच्यात कपडे आहेत, ह्या सुद्धा सामान आहे. ह्यात एक मी कुकर घेतला आणि एक तवा आहे. आणि त्या बॉक्समध्ये फेण्या, पापड सगळं आणि तांदळाचे पापड त्याच्यात आहेत. एक पिशवी आहे अजून, ती बॅग ती गाडीमध्ये आहे, ती आणायची अजून. तुम्हाला दाखवते मी काय काय आणले ते फोडून. आईने दिले आणि सासूबाईंनी पण दिले, म्हणजे दोन्ही आईंनी दिलेले आहेत हे सामान सगळं. ते तुम्हाला दाखवते. म्हणजे मला डिसेंबरपर्यंत पुरेल ना एवढं सामान देतात ते, कारण की डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी पडते ना, तेव्हा मी घरी जाते, तेव्हा परत ते सामान देतात जे मला मे महिन्यापर्यंत पुरेल असं. हा मला जेवढा सामान आणला आहे ना तो डिसेंबरपर्यंत पुरेल. ते तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं आहे ते. ह्यात आईने पूर्ण माझ्या साफ करून दिलेले आहेत. बारकी सुकट दिले आणि अंबाडकर सुकट, बोंबील असं सगळं साफ करून दिलं, एकदम सुकून दिलेलं आहे. आणि सुरतला गेलं तर ताईने ही धना पावडर दिले, तिने बरीच केली होती. आणि तिने थोडंसं चपातीचं पीठ दिलं आहे, घरचं आहे चपातीचं पीठ. मी नको म्हणत होती तरी म्हटले घेऊन जा, तर ते तिने दिलेलं आहे. आणि ह्या बॅगमध्ये बरंच काय सामान आहे आमचं, सगळं कडधान्य वगैरे आहे ते. हे बघा, ते सगळं तिथे मूग आहेत, सगळं आहे. ते डीमार्ट वगैरे आणले ना. आईने लसूण दिले ठाण्यावरून, लसूणसुद्धा आणलेत आईने. माझ्या आईने चटणी करून दिलेली आहे ही.
लाल चटणी आणि इथं खोबरं वगैरे सगळं, हळद, गरम मसाला सगळं वर्षभराचं लागेल तेवढं आणलेलं आहे ते मी. इथे सगळं सामान आणले. इथं कोकम आहे आणि आंबोशी आंब्याची राई दिली, ताई पावटे सगळं आणून ठेवले जे मला लागेल ते. उद्या मी आता भरून ठेवेल सगळं जेवढं आणलंय तेवढं. हे लसूण पण आणले उद्या पॅक करून ठेवले. आता आणले आम्ही गाडीतून जाऊन. आणि हे पण आणलंय, कुकर आणलंय. बापरे जुनं मोठं आहे. जुनं सामान पण नेलेले, तवे वगैरे असे ते मोड दिले आणि मग हे घेतलं आणि ठाण्यावरून. आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे दुकान आहे त्यांचं हे ठाण्याला. चांगले देतात ते, डिस्काउंटमध्ये देतात. एक मी तवा आणलाय भाकरीचा. हा भाकरीचा तवा आणलाय. तर हँडल कुठे आहे? खूप छान हँडलवाल्याने असं आणलाय, नवीन आले आता. उचलणार कसं? पकडली. एक तवा आणलाय, त्याला कॅरी बॅग आहे. दोन एक कुकर. एक कुकर आणलाय, मोड देऊन हे आणलंय. कुकर आणलंय. हा कुकर आणलाय. एक टोप आणलाय छोटासा असा दूधसाठी. आणि हे कुकर आणलंय. बापरे खूप मोठा आहे. कितीचा आहे हा? 2600चा आहे. पण ते डिस्काउंट होलसेलवाले आहेत ना, मग त्याने आम्हाला 1300 रुपयाला दिलाय कुकर. हा कुकर आम्हाला त्यांनी 1300 रुपयाला दिलाय. खूप छान आहे. त्याच्यात मी छोटी छोटी भांडी आणले ते. ती आहे काय? असं मी आणले कुकर आणि हे आणले. असं हे ठेवायला आणले, चटणी वगैरे किंवा लोणचं वगैरे ठेवायचं. डायनिंग टेबल आईने दिले घरून, ठाण्यावरून. घरी होते आमच्या त्या ठाण्याला, त्याने मी 4 आणले. भारी आहे. छोटे 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 डिझाईन पण भारी आहे. सगळ्यांचं ठेवायला. मीठ साखर नाही, लोणचं वगैरे असं डायनिंग टेबलवर ठेवायला छान. आताच फोडतील. हे ठेवायला लोणचं ड्रायफ्रूट ठेवायला असं. हां हे असे आणले. हे सामान आहे. पिझ्झा वेगळाच खेळायचं चाललंय. त्याच्यात ठेवते. मी बाहेरच काढून ठेव. पाच सध्या असू दे, जेवण करायचं. ए नन्नू नो हौशी फोडशील ठेवा. हे आणलंय. अजून तिथे सुद्धा दिलंय आईनी. बापरे हे काकीने दिलंय माझ्या खायला गावावरून. आणि हे माझ्या ताईने दिले आमच्या. काय ते? भुईमुगाच्या शेंगा आहेत त्या काढायला. आणि ह्यात पण ताईनेच दिले ठाण्यावरून. बरंच सामान आणले मी ह्यावेळेस गाडी नेलेलीमुळे. नाही नाही, हे आईने दिले माझ्या. तिखट वगैरे, तिखट, हळद, मुगाची डाळ आणि ते वड्यांचं पीठ डाळायचं. आणि हे तिखट आणलंय, हे सगळं आणलंय. आणि 10 किलो भाकरीचं पीठ आणलंय हे. बापरे. आणि वड्यांचं पीठ आणलंय 5 किलो. असं सामान आणलंय मी. किती वर्ष चालेल? आता जेवढं चालेल तेवढं
डिसेंबरपर्यंत किती एक वर्ष एवढं सामान आणलं हे सगळं. आमचं हे वर्षभराचं ते बाहेर काढून ठेव ना, हे खाऊ आहे. बाहेर काढून ठेव ना, आम्ही खाऊ. गावावरून दिले आई माझ्या काकीनी काकीनी आणि माझ्या आई. आणि ह्याच्यात आम्ही पापड आणले. एक पूर्ण डब्बा पापडचा. येते थांब. नो थांब ना, काहीतरी करते ना मी इकडे. इथे सगळे हे आहेत. आईने बांधलं हे. बापरे, ते पण ते. त्या मावशीने सुद्धा दिले. बापरे, केवढे पापड आहेत. हे तांदळाचे पापड आहे. त्याच्या आतमध्ये केळी आहे माझी फेवरेट पहिली. आणि त्याच्या खाली उडदाचे पापड आहेत. इकडे उडदाचे खाली पापड आहेत. पापडच पापड आहेत. यावेळेस खूप पापड आणलेत आम्ही खायला. नाही तर आम्ही पापड आणत नाही, कारण की ट्रेनमध्ये चुरा होतो ना, त्यामुळे मी जास्त आणत नाही, थोडीशीच आणते. हे चुरा होणे तर नाही वाटत की कडक येते. एवढं सगळं सामान आणलंय मी. दाखवते तुम्हाला मी काय काय आणले ते. हे बघा, ती पिशवी, ही पिशवी, हे डबे, हे सगळं आणलंय. आणि ते पण आहे तिथं सुकट आहे आणि ते पीठ आहे. हे सगळं एवढं सामान आहे आमचं.